गोबी पराठा करताना स्टफिंग बाहेर येतं किंवा पराठा ओला असा होतो? आता होणार नाही, कारण मी यामध्ये काही टिप्स सांगितले आहेत. तर आज मी मस्त अशी गोबी पराठ्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज एक भन्नाट अशी गोबी पराठ्याची रेसिपी सांगणार आहे, ज्यामुळे अजिबात स्टफिंग बाहेर येणार नाही किंवा जे स्टफिंग आहे ते ओलंही होणार नाही. चला तर सुरुवात करूया ही विंटर स्पेशल गोबी पराठाच्या रेसिपीला. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कोबी किसून घ्यायचं आहे. पण कधी कधी कोबीमध्ये किडे असू शकतात, त्यामुळे काय करायचं, मस्त आपण हा अख्खा कोबी कसा धुवून घ्यायचा. तर इथे मी एका पॉटमध्ये मीठ घालून घेतलं आणि भरपूर पाणी घालून घेत आहे. हे पाणी आणि मीठ थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये हा अख्खा कोबीचा गड्डा यामध्ये घालून घेऊ. हा कोबी पूर्ण बुडतपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे. मी इथे अजून थोडं पाणी वाढवलेलं आहे. आता जर तुम्हाला हे असं करायचं नसेल तर तुम्ही याचे फ्लोरेट्स कापून घेऊ शकता, म्हणजे याचे तुकडे करून घेऊ शकता. थोडे मोठे मोठे केले तरी चालेल. आणि तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये पण हे बारीक करून घेऊ शकता. आता माझ्याकडे फूड प्रोसेसर काही आहे नाही, म्हणून मी म्हटलं हे आपण मस्त किसूनच दाखवूया, म्हणजे ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर नाही आहे ते पण हा गोबी पराठा करू शकतील. आता या पूर्ण फ्लावरला मी 10 मिनटं या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. इथे 10-15 मिनटं झालेली आहे. मी हा फ्लावर पाण्यामधून काढून घेते. या फ्लावरमध्ये अजिबात कीड नाही आहे किंवा काहीच नाही आहे. स्वच्छ आपला हा फ्लावर आहे. पण जर काही असेल तर ते हे या पाण्यामध्ये निघून जातं. आता आपल्याला याला किसायचं आहे, तर या पद्धतीने हे किसून घेऊ. मीडियम साईजच्या किसणीने हे किसून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपलं फ्लावर छान किसला जातो आहे, इझिली किसला जातो, काहीच एफर्ट्स लागत नाही. हे बघा, या पद्धतीने मी पूर्ण कोबी किसून घेतलेला आहे. आता इथे हे थोडेसे जाड आहे, हे आपण या चॉपरमध्ये घालून घेऊ. हा हँड चॉपर आहे माझ्याकडे, म्हणजे बाकी सगळे जे मोठे मोठे फ्लोरेट्स पण असेल तर ते पण व्यवस्थित बारीक होऊन जातात. नाही नसेल तरीही चालेल. हे जे फ्लावरचे तुकडे आहेत ते तुम्ही नंतर कुठल्याही भाजीमध्ये परत वापरून घेऊ शकता. हे बघा, या पद्धतीने मी हे पण छान बारीक करून घेतलं. आता हे आपण याच परातीत काढून घेऊ. आता या किसलेल्या कोबीमध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊ. कांदा ऑप्शनल आहे, मला आवडतो, आमच्या घरी आवडतो म्हणून मी घातलाय, नाही घातलं तरी चालेल. आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेऊ आणि हे मीठ या कोबीला आणि कांद्याला छान चोळून घेऊ या पद्धतीने. आता हे मीठ चोळून झालं, याला 10-15 मिनटं आपण असंच बाजूला ठेवून देऊ. तुम्ही बघू शकता इथे याला पाणी सुटलेलं आहे. हे 10-15 मिनटं झालेली आहे, मस्त पाणी सुटलेलं आहे. मी तुम्हाला इथे असं पिळून दाखवते. तर या मिठामुळे कोबीला आणि कांद्याला पाणी सुटलेलं आहे. हे पाणी आपल्याला असं पिळून काढून घ्यायचं आहे. बघितलं किती सारं पाणी आपल्या या कोबीमध्ये आणि कांद्यामध्ये असतं. मग हे पाणी आपण काढून घेऊ. हे बघा, इतकं पाणी आपलं निघालंय. आता हे पाणी तुम्ही पीठ मळताना पण यूज करू शकता. हे बघा, बघितलं किती छान कोरडं झालेलं आहे, सगळं पाणी यामधलं निघालेलं आहे. आता यामध्ये आपण सगळे जे काही आपल्याला घालायचं आहे त्याच्या टेस्टसाठी ते सगळं घालून घेऊ. तर मी इथे मिरची घालून घेतली, त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे भरपूर, आणि थोडीशी कांद्याची पात होती माझ्याकडे तर मीही ते पण बारीक चिरून घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालून घेऊ. यांचं प्रमाण तसं कसंही घातलं तरी चालतं, पण तरी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये सगळे मसाले घालून घेऊ. इथे पाव चमचा हळद घालून घेतली, 1 चमचा तिखट घालून घेऊ, 1 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला इथे घालून घेऊ आणि हे छान मिक्स करून घेऊ.
आता मिक्स करून झाल्यानंतर थोडं टेस्ट करून बघायचं, कारण यामध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला इथे मिठाची गरज वाटली तर तुम्ही इथे घाला. आता मला इथे थोडंसं पाव चमचा मीठ इथे घालायची गरज वाटली तर मी हे घालून घेतलं आणि हे परत छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे मी पीठ पण मळून ठेवलेलं होतं. पीठ मळताना मीठ आणि तेल थोडंसं 1 चमचा टाकून हे छान मळून घेतलं आणि याला 10-15 मिनटं रेस्ट ठेवलेली होती. आता हे परत एकदा छान मळून घेऊ आणि मळताना आपल्याला थोडंसं सैल मळायचं आहे. अगदी जसं चपातीला आपण घट्ट मळतो त्याप्रमाणे नाही करायचं, त्याच्यापेक्षा थोडंसं सैल असावं. परत मी थोडं तेल घेऊन हे छान मळून घेते. तर इथे आपलं स्टफिंग तयार आहे, पीठ पण छान मळून आहे. आता आपण याचे मस्त पराठे करून घेऊ. तर इथे मी लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा घेत आहे. पराठे करताना थोडंसं आपल्याला जाड ठेवावं लागतं, त्यामुळे चपातीपेक्षा मोठा गोळा मी इथे घेते. त्यानंतर याला छान असं लाटून घेऊ किंवा वाटी, तुम्ही हाताने वाटी पण करू शकता. मी या पद्धतीने वाटी करून दाखवते, त्या पद्धतीने करायचं किंवा लाटून पण घेऊ शकतो. आता यामध्ये आपण गोबीचं सारण भरून घेऊ, म्हणजे स्टफिंग भरून घेऊ. तर हे छान भरून घेऊ, भरपूर भरायचं. 2-2.5 चमचे मी इथे भरून घेते. आता हे असं बंद करायचं, जसं आपण पुरणाची पोळी करतो त्याप्रमाणेच करायचं आहे. जसं पुरण भरून आपण हे बंद करतो त्या पद्धतीने असं बंद करून घेऊ. हे बघा, असा आपला गोळा तयार झाला. आता याला आपण पिठामध्ये घोळवू आणि लाटून घेऊ. हलक्या हाताने लाटायचं आहे. वरून थोडंसं आपण पीठ लावू आणि परत छान लाटून घेऊ. अगदी पातळ लाटायची गरज नाहीये. पराठा म्हटलं तर थोडा जाडसरच छान वाटतो, म्हणून थोडा जाड आपण असा पराठा लाटून घेऊ. हे बघा, आपला पराठा छान लाटून झाला आहे. अजिबात बाहेर निघालेलं नाहीये स्टफिंग आणि फुटलेला नाहीये. आता आपण हे भाजून घेऊ. एका बाजूनी, खालच्या बाजूनी झालेलं आहे. आता आपण पलटून घेऊ. जी झालेली बाजू आहे त्यावरती आपण बटर लावून घेऊ. बटर, तेल, तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकता. परत आपण पराठा पलटवून घेतला आणि वरून पण छान बटर लावून घेऊ आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस हा पराठा भाजून घेऊ. मस्त आपला गोबी पराठा तयार झालेला आहे. याप्रमाणेच सगळे पराठे मी करून घेतले. आता आपण हे सर्व करू. इथे मी यावरती बटर ठेवून घेत आहे. तुम्ही बटर सोबत, लोणच्या सोबत, सॉस सोबत, दही सोबत, लोणी सोबत, कशासोबतही हा गोबी पराठा एन्जॉय करू शकता. विंटर स्पेशल गोबी पराठाची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या ट्रेंडिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.